तर ही दृश्य आपण पाहतोय संघाच्या स्मृती भवनात उपमुख्यमंत्री शिंदेही पोहोचलेले आहेत। भाजप शिवसेना आमदार संघाच्या स्मृती भवनात काही वेळापूर्वी फडणवीस देखील तिथे आलेले होते। मात्र अजित पवार या ठिकाणी अनुपस्थित राहणार असल्याचं कळतं। उपमुख्यमंत्री शिंदे इथं पोहोचलेले आहेत। महानगरपालिका निवडणुकांमुळे संघ बौद्धिकाचं वेगळं महत्त्व आहे, मात्र आज बौद्धिक होणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे। संघाचा परिचय आणि सामाजिक कार्याची माहिती बौद्धिकात देण्यात येते। आता आज बौद्धिक नाही अशी माहिती यावेळी देण्यात आलेली, मात्र संघाच्या स्मृती भवनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री फडणवीस संघाच्या स्मृती भवनात काही वेळापूर्वी उपस्थित होते, तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही इथे दाखल झाले। सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोवळकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन यावेळी शिंदेंनी घेतलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या ठिकाणी अनुपस्थित राहणार असल्याचं कळत आहे। महानगरपालिका निवडणुकांमुळे संघ बौद्धिकाचं वेगळं महत्त्व आहे। तर या ठिकाणी संघाच्या स्मृती भवनाची ही दृश्य आपण पाहतोय। संघाचा परिचय आणि सामाजिक कार्याची माहिती या बौद्धिकात देण्यात येते। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्या कारणानं बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजप आणि शिंदेचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा इथं उपस्थित आहेत। फडणवीस हे सुद्धा इथं उपस्थित होते। डॉक्टर हेडगेवार आणि गोवळकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन त्यांनी यावेळी घेतलेलं आहे। राष्ट्रवादीचे आमदार जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, मात्र अजित पवार जाणार नसल्याची माहितीही मिळते। काही वेळापूर्वी फडणवीसांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती। आता उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। भाजप शिवसेनाचे आमदार संघ मुख्यालयात आल्याचं पाहायला मिळत आहे। स्मृती भवनाची ही दृश्य आहेत। एक मिनिट सरकार मॅडम प्लीज प्लीज 100 वर्ष पूर्ण। अरे बाजूला या ना, मागे थांबा। अरे सरकार नागपूरला आलो की नेहमी रेशीमबागमध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। खरं म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी, देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं। खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी
संघाची स्थापना इथं केली, हे देखील मोठी अचिव्हमेंट आहे. खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे. आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून घेऊन जातो आणि देशसेवा करतो. 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते, कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे. आणि आपत्ती संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेना तिकडे पोहोचते, तिकडे RSSचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात. खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम राष्ट्रीय स्वयंसेवक RSSच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. याचा खूप अभिमान आम्हाला आहे. भाई काही लोक हे इथं आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव, या ठिकाणी वेगळी अनुभूती येते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं, प्रेरणा मिळते. भाई काही लोक हे विचार विसरले आहेत. भाई खऱ्या अर्थाने हे खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे. आणि हे देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये RSSच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचिव्हमेंट आहे. आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे. कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले. आज हम जब नागपुर में आते हैं अधिवेशन को या कभी भी, तो रेशीमबाग जरूर आते हैं. यहाँ पर आने के बाद